केलेलं आहे ते आपले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आदरणीय संदीप देशपांडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व आपल्या पंचक्रोशीतील लाडके कवी आदरणीय विष्णू तोरे सर विनंती करतो त्यांना की त्यांनी मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर आपल्या या रेडगाव खुर्द या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री यादवजी गरुड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। त्यानंतर कवी धनाजी घोरपडे आणि दुसरे कवी आपले सागर जाधव हे आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन संजयजी जाधव यांचे चिरंजीव आहे। आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तालुक्यातला पुरस्कार हा तालुक्यात जातोय। हा काही कुठल्याही वशिलेबाजीचा किंवा असा काही विषय नाही आहे। हा खरोखर त्या कार्याला कर्तृत्वाला आम्ही त्याची वाव घेतली, त्याला वाव दिली, संयोजकांनी त्याचं परीक्षण केलं आणि मग हा पुरस्कार देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे गावकऱ्यांनी। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हा पुरस्कार ही सुरुवात आहे गावापासून। आज आम्ही हा पुरस्कार गावापासून देतो, इथून मागे अनेक पुरस्कार दिले गेले पण हाच एक पुरस्कार बाकी होता। आज आम्ही आमच्या या छोट्याशा गावापासून सुरुवात करत आहोत आणि याचा वेलू नक्कीच गगनावर जाईल। नक्कीच याची दखल आपण आमदार महोदयामार्फत राज्य शासनापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि जे काही आपल्याला अपेक्षित आहेत ते ठीक आहे, आता लगेच तर भेटणार नाही पण आम्ही त्याचा पाठपुरावा सतत चालू ठेवून ही गोष्ट आम्ही आमच्या सानिध्यात करून घेतल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र सरकारला हा पुरस्कार जाहीर करावा लागेल। छत्रपती संभाजी महाराज जो साहित्यिक पुरस्कार आहे ते खऱ्या अर्थाने ते संभाजी महाराज खरे साहित्यिक होते हे अजून कोणापर्यंत गेलेलं नाही, कोणाला माहीत नाही। संभाजी महाराजांनी स्वराज्य जिंकलं हे केलं पण खऱ्या अर्थाने ते मेन साहित्यिक होते। हे आम्हाला जेव्हा वाचण्यात आलं कळलं, जेव्हा साहित्यिक म्हणून त्यांचं आम्ही संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही अशी विनंती केली की आम्ही असं संकल्पना मांडलेली आहे आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला काहीच अडचण नाही, आम्ही तुमच्या कार्याला वाव देतो। आणि आपल्या अभिषेकच्या माध्यमातून आम्ही आज छोटेखानी कार्यक्रमास सुरुवात केली आणि याच्यानंतर हा वर्षानुवर्ष कार्यक्रम असत पारंगत होत राहील। याचा वेलू दिवसेंदिवस वाढत राहून अनेक असे आपले कवी जसे आज 2 आले, आपण याच्यानंतर याच्यापेक्षा 2चे 4, 4चे 6 कवी साहित्य जपण्याचं काम आम्ही आमच्या गावातून सुरुवात केलेलं आहे। एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। त्याच्या अंगाने संभाजी महाराज फक्त साहित्यिकांना किंवा वाचकांनाच माहीत आहे आणि जे शेती करतात, जे ग्रामस्थ आहेत किंवा ज्यांचं वाचन नाही आहे अशा लोकांपर्यंत या कार्यक्रमामार्फत संभाजी महाराज आणि त्यांचं साहित्य पोचवण्याचं काम आज या पहिल्या पुष्पातून इथून होणार आहे। आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम नक्कीच पुढे जाऊन खूप उंचीवर पोहोचणार आहे। हा असा कदाचित महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार आहे जो साहित्यिक संभाजी महाराजांच्या अंगाने इथे आपण सुरू केलेला आहे। इतरही अनेक पुरस्कार आहेत, महाराष्ट्र राज्याचे आहेत, परंतु ते वेगवेगळ्या अंगाने दिले जातात। साहित्याच्या अंगाने हा पुरस्कार प्रथमतःच आपल्या गावामध्ये हा छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नावाने दिला जातोय आणि ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे। यानंतर मी अमोल संसारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। धन्यवाद सर। खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त रेडगावला हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे। हे खरं अर्थाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम मी म्हणेल आणि या कार्यक्रमाला आमचे प्रशांत दादा यांची उपस्थिती, त्यानंतर विष्णू दादा यांची उपस्थिती ही खऱ्या अर्थाने मेजवानी ठरेल। प्रशांत दादा यांचे कार्यक्रम जिथे जिथे असतात
जेवढे शक्य होतात तेवढे आम्ही अटेंड करण्याचा प्रयत्न करतो, कारण की दादांचा गळा म्हणजे खरंच ऐकल्यानंतर मन हे बहरून जात असतं. एकदा दादांचा लासलगावलाही कार्यक्रम होता, इथे विस्पुते साहेब आलेले आहे, त्यांनाही आठवत असेल. दादांचा कार्यक्रम झाल्यानंतर दादांना आम्ही जेवणासाठी विंचूरला घेऊन गेलो आणि ज्यावेळेस आम्ही जेवणाला बसलो आणि दादांशी बोलता बोलता दादा ज्यावेळेस खुलले, दादांनी तो कविता आणि त्यांच्या ज्या चारोळी चालू केल्या, त्यावेळेस दादा तुम्हाला आठवत असेल की त्या हॉटेलमधला वेटर देखील त्याच्या शेरोशायरी सुरू केली होती आणि अर्धा ते पाऊण तास तिथे हॉटेलमध्ये आम्ही सगळेजण फक्त दादांना आणि त्या वेटरला ऐकत होतो. ही दादांची कला आहे की दादा ज्यावेळेस सुरू होतात त्यावेळेस पुढच्यामधील देखील ती कला ऑटोमॅटिक बाहेर निघत असते. त्यानंतर विष्णू दादांविषयी तर काही बोलणंच नको, कारण की ते चांदवडचे आपल्याला सर्वांचे परिचयाचे आहे. लासलगावला आल्यानंतर आमच्या अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना ऐकत असतो, कॉलेजच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही ऐकत असतो, कारण की तरुणांच्या कविता ऐकाव्या तर विष्णू दादांकडून, नाही का. तर आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण इथे आलेलो आहे. मला नक्कीच तुम्हा सर्वांना या गोष्टीची शाश्वती द्यायची आहे की आपण आल्यानंतर जसं आपले सूत्रसंचालक नुमान सर होते, यांनी सांगितलं की आई असेल, वडील असेल आणि सामाजिक कविता असतील, या सगळ्यांची मेजवानी आपल्याला 100% होणार आहे याची शाश्वती देतो. आणि खरंच अशा पद्धतीचे कार्यक्रम हे आयोजित केले पाहिजे, कारण की मगाशी आम्ही विषय तोच चालू होता की कविता असेल या प्रबोधनाची कार्यक्रम आहे, नाही का. याला गर्दी ही फार कमीच असते आणि त्याच तुलनेने जर आपण दुसऱ्या पद्धतीचे कार्यक्रम जर ठेवले तर त्याला गर्दी फार कमी होते. आमच्या काळे सरांनी किस्सा सांगितला की लासलगावला अलका कुबल आल्यानंतर या अनेक सिनेनटे आल्यानंतरची होणारी गर्दी ही फार वेगळी व्हायची, परंतु अशा याला मग गर्दी नाही तर इथे जमलेले सर्व दर्दी लोक आहे, नाही का. आणि यातूनच खरे संभाजी महाराजांची आपल्याला आज खऱ्या अर्थाने साहित्यिक म्हणून ओळख होणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमालाही शुभेच्छा देतो आणि दादांचं मी खरंच आमच्या या चांदवड तालुक्यामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप स्वागत करतो ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. मांडणं इतकं सोपं नाही, तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण एकच गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते, आमदार साहेब, बोलता बोलता मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात. निश्चित आपण आमच्या या मागणीचा पाठपुरावा करावा. आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक त्या दृष्टीने वाढेल. आणि मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. मी अभिमान शब्द वापरत नाही, पण स्वाभिमानाने सांगतो, जर हा पुरस्कार राज्यस्तरीयवरती दिला गेला, शासन स्तरावरून दिला गेला, तर त्याचा मानाचा केंद्रबिंदू हे रेडगाव खुर्द असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं, समस्त रेडगावकर ग्रामस्थांच्या वतीनं, सरपंच, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ग्रामस्थ, सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माता भगिनी, तरुण वर्ग, या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो की या पुरस्कारासाठी आपण शासन स्तरावरती योग्य तो प्रयत्न करावा. हीच आमची आपल्याकडनं माफक अपेक्षा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकदाच फक्त आपल्याला जयघोष करायचा आहे आणि तो पूर्ण नावाने करायचा आहे. आणि मी माझा प्रास्ताविक थांबवणार आहे. मी जसं म्हणतो तसंच म्हणायचं आहे, छत्रपती संभाजी महाराज की. तुम्ही जय नाही म्हणायचं, तुम्ही फक्त जय नाही म्हणायचं, तुम्ही म्हणायचं, म्हणा छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. खरं तर आमदार असे पाहिजेत. नाही, कविता ऐकणारे राहुल दादा, त्यासोबत समजली पण पाहिजे आणि समज पण असणारे पाहिजे. नाही तर आपल्याकडे माईक टायसन जास्त आहेत. सगळे माझे शेतकरी बाप आणि माया इथे जमलेले आहेत, त्यांच्यासाठीची कविता. उभी हयात राबली पीक नाही कापणीला, उभी हयात राबली पीक नाही कापणीला, उभी हयात राबली पीक नाही कापणीला, दुःख एवढंच द्याना सोसवला पापणीला, दुःख एवढंच
सोसवल पापणीला बाई फुपाटा 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 बाई ग लई फुपाटा 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 बाई ग शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग लई फुपाटा 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 बाई ग बाई फुपाटा 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 बाई ग बाप राबणारा तुझा रान माळावरलं फुलं. ते अभिषेक गांगुर्डे नावचं लेकरू आहे ना, लई छळलं आहे मला त्यांना. गेली 6 महिने दादा एखाद्या प्रियसेला प्रियकरांनी छळावं असं छळतोय मला तो, आणि त्याची सोबत करतोय नुमान. सातत्याने मागे लागले होते की नाही दादा असं करायचंच आहे, तुम्ही या, तुम्ही सांगा, तारखा तुम्ही सांगा. या 2 लेकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाप राबणारा तुझा रान माळावरलं फुलं हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. बाप राबणारा तुझा रान माळावरलं फुलं हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग बाई फुपाटा 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 बाई ग नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना येड्या मायेच्या हाताच्या लेका शेंगोळ्या खायना. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना येड्या मायेच्या हाताच्या लेका शेंगोळ्या खायना. जपला आखरी लोक सलनारा काटा ग लई फुपाटा 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 बाई ग बाई फुपाटा 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 बाई ग शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग लई फुपाटा 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 बाई ग किती पाडावे तुकडे किती करावा रुसवा माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. किती पाडावे तुकडे किती करावा रुसवा माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. बाप दुष्काळी कोरडा बाप दुष्काळी कोरडा हात हाती देना बेटा लई फुपाटा 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 बाई ग बाई फुपाटा 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 बाई ग शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. धन्यवाद दादा. मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल दगडाचे माझ्या हाती लवकर होते फुल. असे कवी आपण झलक ऐकलेली आहेत. तो कार्यक्रम आपल्याला ऐकायचा आहे. यानंतर मी अभिषेक गांगुर्डे याला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमदार साहेबांना जायचं आहे. 2 मिनिटाचा वेळ घेतो. शूरवीरांच्या बलिदानाची जाणत ज्यांना नाही शूरवीरांच्या बलिदानाची जाणत ज्यांना नाही त्यांना जन्मी घालून त्यांची उगाच शिनली आई त्यांना जन्मी घालून त्यांची उगाच शिनली आई. शूरवीरांच्या बलिदानाची जाण माझ्या गावाला नाही असं नाही, ती आहे म्हणून साहित्यिक संभाजी नावाचा विचार या मातीत जन्माला आला आणि तो रेडगावकरांचं बोट धरून वाढतोय. डॉक्टर APJ अब्दुल कलामांना एका मुलाखतीत ज्यावेळेस प्रश्न विचारला की मुलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काय केलं पाहिजे, त्यावेळेस अब्दुल कलामांनी खूप छान उत्तर दिलं की मुलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न बघितली पाहिजे, कारण ड्रीम ऑलवेज टर्न इंटू थॉट
अँड थॉट ऑलवेज टर्न इन टू ॲक्शन. म्हणजे स्वप्न नेहमी विचारांमध्ये उतरतात आणि विचार नेहमी कृतीत. हा विचार जरी माझा असला आणि डॉक्टर अब्दुल कलाम बोलले होते की तरुणांनी स्वप्न बघितले पाहिजे, मुलांनी स्वप्न बघितले पाहिजे, याचा अर्थ नाही 9-9 वाजेपर्यंत झोपायचं आणि स्वप्न बघायची. स्वप्नही तेच पूर्ण होतात जे उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो. आणि साहित्यिक संभाजी नावाचं स्वप्न मला उघड्या डोळ्यांनी पडलेलं आहे, बंद डोळ्यांनी पडलेलं नाही. साहित्यिक संभाजी हा विचार जरी माझा असला तरी हा विचार कृतीत उतरवण्यासाठी या रेडगावकरांचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून उंतान ज्यांनी डोक्यावर घेतलं, ज्यांनी मला शारीरिक योगदान दिलं, असे माझे सहकारी सर्व रेडगावकर ज्यांनी आर्थिक योगदान दिलं, सर्व विचारवंत ज्यांनी मला वैचारिक योगदान दिलं, आणि साहित्यिक संभाजी पुरस्कार किंवा साहित्यिक संभाजी नावाचा विचार रेडगाव ते मुंबईपर्यंत पोहोचला. म्हणजे मुंबईपासून आपल्याला पुस्तक आले, मुंबई झालं, अमरावती झालं, सांगली, सातारा, बऱ्याच ठिकाणून पुस्तक आले, असंख्य पुस्तक आले. जे पुस्तक आले तो प्रवास ज्यांच्यामुळे झाला, असे सर्व माझे पत्रकार बंधू त्यांचाही आभारी. साहित्यिक संभाजी नावाचा विचार मुंबईपर्यंत पोहोचला, त्यांचे आभारी. तो विचार दिल्लीपर्यंत पोहोचवा आमदार साहेब, अशी आमची सर्व रेडगावकरांची विनंती आहे. आणि शेवटी जाताना इतकंच सांगतो की एकत्र या, संघटित व्हा, संघर्ष करा असं म्हणणार नाही. तुम्ही असताना आम्हाला संघर्ष करायची गरज नाही, आम्ही फक्त प्रयत्न करू. ठीक आहे, तर एकत्र या, संघटित व्हा आणि प्रयत्न करा. आणि ज्यांनी मला सपोर्ट केला, सर्व रेडगावकर, सर्व माझे सहकारी, विचारवंत पत्रकार बंधू, त्यांना एवढंच सांगतो की आपल्या ह्या कार्याची दखल कोणी घेऊ ना घेऊ, एक दिवस आपल्या कार्याची दखल, आपल्या चळवळीची दखल इतिहास घेईल आणि त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी आमदार माननीय डॉक्टर राहुलदादा आहेर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. साहित्यिक संभाजी प्रतिष्ठान नाशिक आणि आपल्या रेडगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला हा आजचा आगळा वेगळा असा साहित्यिक संभाजींच्या नावाने हा पुरस्कार, या पुरस्कारासाठी खास करून आलेले आपल्या सर्वांना, ज्यांनी त्यांच्या कवितेची एक झलक दाखवली, पुढे त्यांच्या कवितेचा कार्यक्रम होणार आहे, असे प्रशांतदादा मोरे साहेब, त्याचबरोबर आलेले दिनेशजी नाईक, संदीपजी देशपांडे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूजी थोरे, संजूभाऊ जाधव असतील, गणेशभाऊ निंबाळकर असतील, डॉक्टर नितीन गांगोर्डे, आपले यादव गरुड, सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले रेडगावचे सर्व ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज इथं आयोजित झाला असा आपला युवा अभिषेक गांगुर्डे, त्याच्याबरोबरचे असलेले सर्व सहकारी. खरं तर हा इतका साहित्यिक कार्यक्रम आहे आणि काळे सर पण एवढं साहित्याचं हे करतात, मला असं हे आज इथं पहिल्यांदा ऐकल्यावर कळलं. आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आज रेडगावमध्ये आपले युवक पुढे आले आणि त्यांनी, कारण ते मला जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला तेच सांगितलं की संभाजी महाराजांचं जीवनपट आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्यांचं साहित्यिक अंग हे आपल्या बऱ्याचशा जणांना माहिती नाही. आणि खरं जर आपण पाहायला गेलं तर इतिहासामध्ये सर्वात ज्यांच्याबद्दल गैरसमज पसरवलेले जर कोणी असतील तर ते संभाजी महाराजांचं जीवन राहिलं आहे. आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की महाराजांचं जीवन हे लोकांसमोर वस्तुस्थितीनिष्ठ, जसं तुम्ही सांगितलं, अनेक पुस्तकांमधनं असेल, कवींमधनं असेल, इतर माध्यमांमधनं असेल, महाराज समजायला आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील, पण आपण तो प्रयत्न करायला पाहिजे. या प्रयत्नाची सुरुवात आज रेडगावपासून होते, हा खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे.
अनेक इथं कवी आहेत त्यांच्या आणि अनेक चांगले बोलणारे वक्ते आहेत. मला बोलता जरा नाईक साहेब कमी येतं, पण आज आपल्या मोरे साहेबांनी जी कविता म्हटली किंवा जी कविता त्यांनी आज आपल्यासमोर वाचून दाखवली, शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं दुःख हे आपल्या कवितांमधनं दिसतं, शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं कष्ट हे आपल्या कवितांमधनं दिसतं. खरं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराजांना अभिप्रेत जे हिंदवी स्वराज्य होतं त्याच्यामध्ये शेतकरी हा आनंदी असला पाहिजे आणि शेतकऱ्याला आनंदी करण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपल्याला करायला पाहिजे. आजच्या ह्या साहित्यिक संभाजी प्रतिष्ठान आणि आपल्या रेडगावच्या भूमीमधनं या पुरस्काराची जिथं सुरुवात झालेली आहे, आपल्या सर्वांची जशी मागणी आता नाईक साहेबही म्हणत होते की आपण याला राज्यस्तरीय पुरस्कार करू शकतो का, नक्कीच आपण इतरही सहकारी आमदारांना त्यांच्याबरोबर घेऊ, शासनाकडे आपण त्याचा पाठपुरावा करू आणि नक्कीच महाराजांच्या नावाने साहित्याच्या बाबतीत हा पुरस्कार आपण राज्यस्तरीय कसा करता येईल त्याच्यासाठी पण पाठपुरावा करू. आज खरं तर अत्यंत आगळा वेगळा असा कार्यक्रम आपल्या या भूमीमध्ये होतोय. आपल्या ह्या चांदवड तालुक्याला वारकरी संप्रदायाची मोठी एक ओळख आहे, पण कवी पण संजूभाऊ एवढे आहेत हे पहिल्यांदाच मी पण बघतो आहे. आणि ह्या कवितांचा कार्यक्रम कितपत तो आपल्याला कविता कळतील सांगता येत नाही, पण आनंद नक्कीच आपण ह्या कवितांचा घेऊ. आपल्याही सांस्कृतिक विचारामध्ये त्याच्यामध्ये भर पडेल. पुनश्च एकदा मी अभिषेक आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं आजचे दोन्ही जे पुरस्कारार्थी आहेत, सागर आपला जाधव जो खरं तर आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपल्या चांदवड तालुक्यातलाच आहे, आणि दुसरे धनाजी घोरपडे जे सांगली इस्लामपूरवरनं आलेत, या दोघांच्या युवा साहित्याला अजून या पुरस्काराने बळ मिळेल आणि त्यांना दोघांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडं जायचं आहे त्याच्यामुळे मला रजा द्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि कविता ऐकण्यासाठी आलेल्या रेडगाव खुर्दमधल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, थोडा आवाज प्लीज कमी करा थोडासा. इकडे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पण आवाज येतोय थोडासा. मी बोलायला लागलं की असंच होतं दरवेळेला. मी बोलायला लागलो की असं लोक उठतात जातात, परंतु मला आनंद आहे की प्रशांत मोरे सरांना तुम्ही ऐकायला आलेला आहात. त्यामुळे कसं असतं माहिती का की गायकाकडे गळा असतो आणि कवीकडे नरडं असतं. त्यांचं गाणं असतं आणि आमचं रडगाणं असतं. त्यामुळे माझं रडगाणं सुरू होता होता सगळे जायला लागले, पण आपलं गाणं पण ऐकायचं आहे. इथे आल्यापासून मी अनुभवतो आहे की किती आपुलकी, किती आदर, किती निष्ठा साहित्याबद्दल, आलेल्या माणसांबद्दल. आणि कवी असल्यामुळे मला 4 ओळी या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात. अभिषेक, काळे सर आणि सर्वांसाठीच या 4 ओळी आहेत. अभिषेक तुझ्यासाठी बोलतोय, अभिषेक तुझ्यासाठी बोलतोय. तुमचं प्रेम आणि उत्साह पाहून मन थाऱ्यावर राहिलं नाही. हो, फटाके फोडले गेले आमच्यासाठी. दिवाळीत आमच्या घरचे फोडत नाही आमच्यासाठी फटाके कधी. दिवाळीत घरचे लोक आपल्यासाठी फटाके फोडत नाही. या लोकांनी फटाक्यांची माळ लावली, फार मोठी गोष्ट आहे. की तुमचं प्रेम आणि उत्साह पाहून मन थाऱ्यावर राहिलं नाही, असा पुरस्कार सोहळा मी आधी कुठेच पाहिला नाही. तुमचं प्रेम आणि उत्साह पाहून मन थाऱ्यावर राहिलं नाही, असा पुरस्कार सोहळा मी आधी कुठेच पाहिला नाही. तुमच्याशी बोलताना सुद्धा मला मनामध्ये दाटून आलं आणि तुमच्या गावात मला तर रोजच यावंसं वाटू लागलं. तुमच्या गावात मला तर रोजच यावंसं वाटू लागलं. खरं म्हणजे अभिषेक असतील किंवा काळे सर असतील, या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी आणि माझी निवड करणं ही मला नुमाचं फार मोठी गोष्ट वाटते. की माझ्यासारख्या छोट्या माणसाला त्यांनी या पुरस्काराने खूप मोठं करून टाकलं असं मला वाटतं. कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने साहित्यिक पुरस्कार सुरू होणं ही मला वाटतं एक फार चांगली सुरुवात आहे. आणि मला असं वाटतं की सर्व आमदारसुद्धा आता या संभाजी पुरस्काराचा समावेश शासनाच्या पुरस्कारामध्ये करतील असं मला नक्की या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. आपण जोरदार टाळ्या वाजून या सगळ्यांच्या ठिकाणी कौतुक करूया. खरं म्हणजे ज्या पुस्तकाची आपण निवड केली, धनाजी घोरपडे यांचं पुस्तकाचं नाव आहे जामिनावर सुटलेला काळा घोडा. पण गेल्या अनेक महिन्यांमध्ये पुरस्कारावर सुटलेला काळा घोडा असं मला म्हणावं लागेल. इतके पुरस्कार या पुस्तकाला मिळत आहेत की पुरस्कारावरती सुटलेला हा काळा घोडा आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो की
काळे सर असतील किंवा अभिषेक सर असतील, महाराष्ट्रातून इतकी चांगली चांगली पुस्तकं या पुरस्कारासाठी आली होती की खरं म्हणजे ही माझी कसोटी होती या पुस्तकातून चांगली पुस्तकं निवडण्याची. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इतकी पारदर्शकता याच्यामध्ये होती, इतका स्वच्छपणा या ठिकाणी होता की कोणीही मला अमुक पुस्तकाला पुरस्कार द्या, आमच्या तालुक्याला पुरस्कार द्या, आमच्या जवळच्या माणसाला पुरस्कार द्या असं मला कोणीही सांगितलं नाही. आणि याच्यावरून माझ्या लक्षामध्ये आलं की रेडगाव खुर्द गाव हे किती प्रामाणिक असलं पाहिजे, हे गाव किती निष्ठावंत असलं पाहिजे, या गावातली माणसं किती स्वच्छ मनाची असलं पाहिजे. असं म्हणतात की बड़ा आदमी होना बहुत अच्छी बात है प्रशांत जी, बड़ा आदमी होना बहुत अच्छी बात है, लेकिन अच्छा आदमी होना बहुत बड़ी बात है. आणि म्हणून प्रशांत मोरेंसारखे, विष्णू थोरेंसारखे कवी या ठिकाणी आलेले आहेत. सागर जोपुळकरची कविता ही मातीतल्या माणसाचं दुःख सांगणारी आहे. पेरलं ते उगल का आणि उगलेलं विकल का, अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या वेदना मांडणारी ही कविता मला अस्वस्थ करून गेली सागर. असं म्हणतात की वटी पोटाले बांधून आली दुःखाची वरात, वटी पोटाले बांधून आली दुःखाची वरात, किती पदराला गाठी सारा अंधार घरात, किती पदराला गाठी सारा अंधार घरात. असं वेदना घेऊन जन्माला येणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा त्याच्या कवितेतून मला दिसते. आणि धनाजी घोरपडे यांची जी कविता आहे ती वास्तवावर बोट ठेवते. आज काय झालं माहिती का प्रशांतजी, बरं बोललेलं सगळ्यांना आवडतं पण खरं बोललेलं चालत नाही. हा माणूस खरं बोलणारा आहे. अच्छा, एक मला या ठिकाणी शेर आठवतो, इस दुनिया में बुराई इसलिए ज़्यादा नहीं कि बुरे लोग ज़्यादा है, इस दुनिया में बुराई इसलिए ज़्यादा नहीं कि बुरे लोग ज़्यादा है, बुराई इसलिए ज़्यादा है की सब अच्छे लोग चुप आहे. आज आम्ही गप्प बसलो आहोत, आम्ही अन्यायावरती बोलत नाही, अन्यायाविरुद्ध आम्ही विचार मांडत नाही, अन्यायाविरुद्ध आम्ही झगडत नाही, लढा देत नाही. आणि अशा वेळेला धनाजी घोरपडे यांची कविता थेट भाष्य करते. मग ती न्यायालयावरती बोलते, ती पुढाऱ्यावरती बोलते, ती व्यवस्थेवरती बोलते. आणि अशा वेळेला तो कवी मला लोकांच्या वेदना मांडणारा कवी वाटतो. आणि म्हणून सागर आणि धनाजी या दोघांची कविता या दृष्टीने फार श्रेष्ठ आहे. आपल्याला प्रशांत मोरे यांच्या कविता ऐकायच्या आहेत, पण एकच तुम्हाला मी सांगतो की हे जे दोन कवी आहेत हा आपल्या महाराष्ट्राचा तरुण आवाज आहे, महाराष्ट्राचा साहित्य क्षेत्रामध्ये उमटलेला एक नवा हुंकार आहे असं मला वाटतं. एक आंधळा माणूस होता, तो त्याच्या मित्राकडे जेवायला गेला, दोन्ही डोळ्याने आंधळा होता काळेसर, आणि मित्राकडे जेवायला गेला. जेवण झालं आणि तो जायला निघाला तर त्या मित्राने त्याच्या हातामध्ये दिवा दिला, कंदील दिला, तू जाताना बरोबर घेऊन जा. तो म्हणे मला दिसत नाही, मी दिवा घेऊन काय करू. तो म्हणाला तसं नाही आहे, तू दिवा घेऊन जाताना समोरच्याला कळेल कोणीतरी येतं आहे, दिवा तू घेऊन जाताना समोरच्याला कळेल कोणीतरी येतं आहे. आणि तो जायला लागला. मी ही जी गोष्ट सांगतोय याच्यामध्ये या दोघांबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी सूचित करायचं आहे. 5च मिनिटामध्ये समोरचा एक माणूस त्याच्यावरती येऊन धडकला आणि तो आंधळा खाली पडला. तो म्हणे काय तुला दिसलं नाही का माझ्या हातामध्ये कंदील आहे, मी आंधळा आहे पण तुला दिसलं नाही का माझ्या हातामध्ये कंदील आहे. तो म्हणाला अरे तो कंदील विझलेला आहे, तो कंदील कधीच विझलेला आहे. तेव्हा तो आंधळा माणसाने जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं उत्तर आहे की तो आता मला कळालं म्हणे की दुसऱ्याचा उजेड घेऊन आपल्याला फार काळ जगता येत नाही, आपल्याला स्वतःचा उजेड असावा लागतो. आणि हे दोन कवी असे आहेत की त्यांच्याकडे स्वतःचा उजेड आहे. हे जे मान्यवर या ठिकाणी बसले यांच्याकडे स्वतःचा उजेड आहे. आणि मला असं वाटतं की या उजेडामुळे हा समाज, हे गाव, हा जिल्हा, हे राज्य, हा देश नक्की उजळून निघेल अशी मला खात्री आहे. मला परीक्षक म्हणून मोठा मान दिला, या ठिकाणी मी तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. यानंतर गणेशजी निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. तसं स्वराज्यकालीन छत्रपती संभाजीराजे बघायला गेलं तर आधी छत्रपती शिवाजीराजे बघून घ्यावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज बंगलोरात जेव्हा त्यांच्या आबासाहेबांकडे गेले, माता जिजाऊ सोबत होत्या, आदिलशहाकडे चाकरीला असलेल्या आबासाहेबांकडं सगळ्याच सोयीसुविधा होत्या, नर्तकी शाळासुद्धा होत्या. पहिले संभाजी आणि छत्रपती शिवाजीराजे दोघे बराच वेळ तिथे महालात नाही आहेत म्हणून जिजामातांनी सांगितलं कुठे गेलेत जरा तपासा. आणि ज्यावेळेस तपास लागला आणि त्या दोघांना आणलं
त्यावेळेस सांगण्यात आलं की चोरून नर्तकी शाळेत काय चाललंय ते बघत होते. त्याच दिवशी मातोश्रींनी छत्रपती संभाजी पहिले आणि छत्रपती शिवाजीराजे यांना मार दिला, चोप दिला. बाब आबासाहेबांपर्यंत गेली. आबासाहेब ओरडले, या मुलांना, हे शहाजीराजेंची मुलं आहेत, त्यांना अशा पद्धतीनं चोरून पाहण्याचीही गरज नाही आणि त्यांना त्या गोष्टीवरून मार खाण्याची तर मुळीच गरज नाही. गरजले आबासाहेब. पण त्याच शिताफीनं प्रत्युत्तर मातोश्रींचं गेलं, असं वागता येणार नाही, कारण आपली रयत अडचणीत आहे, तुमचा प्रयत्न फसला, यांचाही प्रयत्न उद्या फसला नाही पाहिजे. मला सांगण्याचं कारण असं आहे, तिथून पुढं छत्रपती संभाजीराजे पहिले आणि छत्रपती शिवाजीराजे यांची वाटणी झाली. एक मातोश्रींकडे आले, ते खरोखर छत्रपती शिवाजीराजे झाले. आबासाहेबांकडे गेले, ते अफजल खानाच्या दगाबाजात गोळाबारात मारल्या गेले. ते छत्रपती संभाजीराजे मारल्या गेले कारण त्यांना ती नर्तकी शाळेतून हुसकावणं समजलंच नाही. छत्रपती संभाजीराजे दुसरे यांना रंगेल किंवा स्त्रीलंपट असं म्हणण्याआधी त्यांचं पालन पोषण त्याच छत्रपतींच्या मातोश्रीने केलंय, हे लक्षात घ्यावं लागेल. जिजामातेंना केल्यानंतर हे संभाजीराजे रंगेल, दगाबाज, श्रीलंपट कसे होतील हे आपल्याला या ठिकाणी आत्मपरीक्षणपूर्वक बघावं लागेल. ती वेदना होती आहे. आणि तुम्ही मगाशी काळे सरांनी बोललेल्या वाक्याला दाद दिली का इथं तो तरुण आहे का? कोणता तरुण? तोच तरुण जो थोरेंच्या संभा या कवितेत दिसतो, तो संभा, तो तरुण इथे आहे का? ते आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. ती वेदना मनात आहे, ते पेन मनात आहे आणि त्या पेनवर सुद्धा पेन किलरची गरज आहे. आणि ते पेन किलर माझ्या छत्रपती संभाजीराजांचं बलिदान जगातलं सर्वोत्कृष्ट बलिदान आहे. त्या बलिदानाला त्याच दर्जाचा मान सन्मान मिळाला पाहिजे. त्यासाठीचं जे पेन किलर आहे ते पेन किलर साहित्यिक संभाजी ही त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी सुद्धा तोच तरुण पुढे येणं गरजेचं आहे. आणि तो तरुण गेली 7-8 वर्ष तळमळ करतोय. आज तो 25शीतला आहे. तो त्यावेळेस 16व्या-17व्या वर्षी त्याच्या मनात हे आलंय आणि तेच तुम्हाला काळेसर अपेक्षित आहे, तेच या राज्याला अपेक्षित आहे, या राष्ट्राला अपेक्षित आहे. आणि ज्या दिवशी ते अपेक्षित असेल ना, त्या दिवशी माझ्या मते हा पेन किलर, आज सागरदादांनी जो पेन किलर लिहिलाय ना, तो सुद्धा फार गरजेचा आहे. पण आपल्याला मूळ बलिदानालाच पुढे आणता येत नाहीये, तर तुझ्या एकट्या शेतकऱ्याचं बलिदान काय कळणार सागरदादा यांना? एकट्या दुकट्याच. अरे छत्रपती संभाजीराजे भोसले या जगामध्ये असा राजाच नाही ज्यानं असं बलिदान नाहीच आहे. त्याचं बलिदान मातीत गाडलं तर आपलं इतकं या ठिकाणी असलेलं वेगळं वेगळं तुटलेलं बलिदान दिसेल कधी? कधी दिसणार? माझ्या 1 एकराचं बलिदान, त्या राजाचं लेकराचं बलिदान दिसलं नाही हो. त्या राजाचं लेकराचं, ज्या राजाच्या लेकराच्या बलिदानामध्ये त्या दिलेर खानाच्या तावडीत असताना दिलेर खानाचं सैन्य म्हणतं आपल्याला छत्रपती संभाजीराजेंची अडवणूक करता येणार नाही. का करता येणार नाही? ज्या वेळेस तुमच्या असलेल्या प्रदेशामध्ये दुष्काळ होता, त्याच्या बापानं 40 मणाचं धान्य आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करून दिलंय. दुष्काळात शत्रूचं सैन्य आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला वाऱ्यावर नाही सोडलं. त्या बापाचं लेकरू आपल्या तावडीत अशा पद्धतीनं मरू शकत नाही. आणि त्याच दिलेर खानानं विहीर भरून त्या ठिकाणी असलेल्या बांधवांच्या कत्तली केल्या. म्हणून दिलेर खानाच्या तावडीत असताना बंड केलं. आणि तिथं सुद्धा राणू अक्काची खांडोळी झालीच सर. खांडोळी झालेल्या त्या बापाची लेख त्या ठिकाणी दौलताच्या किल्ल्यावर पाठवल्या गेली. ते काय वाटलं असेल बरो छत्रपती शिवाजीराजांना? ते पेन काढण्यासाठी अभिषेक गांगुर्डे गावखेड्यात आले पाहिजे. आणि ते अभिषेक गांगुर्डे गावखेड्यात पणपावे याच्यासाठी इतक्या दिलेर मनाचा कवी सुद्धा असणं गरजेचं. सेलिब्रिटी पर्सन आहे सर, यांना बघण्यासाठी आतुरता आहे. पण कदाचित काहीतरी घडतंय, या काळाच्या पोटात काहीतरी दडलंय. होय, हा संक्रमणाचा काळ आहे. चाय मी जसं आलो ना इकडं, मला सगळे म्हणतात संक्रमणाचा काळ आहे. आता 45चं झालो, कवर संक्रमण चाललं त्या, आम्हाला रिझल्टच येईना हो त्याच्या. पण असो, मला येईल ना येईल, मला येईल, मी संक्रमणातच जाईल
त्याला रिझल्ट अभिषेकचा नाही आहे, हा रिझल्ट आपला आहे, समाजाचा आहे. आणि तो रिझल्ट देण्यासाठी साहित्यिक संभाजी सरकारचा नका हो, सरकार करील तेव्हा करायचं. आणि गरज आहे सरकारची, कारण फॉलोअपमध्ये सरकार चालतं. आज छत्रपती संभाजीराजांचा फॉलोअप आहे, कारण ग्लॅमर मिळालं. फॉलोअपमध्ये आम्हाला संभाजी नाही जगवायचे, आमच्या दिलेरात जगवायचे. यस. आणि खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारांसाठी सगळ्यांचंच. सर तुमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. या व्यासपीठावर असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं नामोल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नाईक सर काय ते मग कोण नाईक म्हटलं मग अशी? आमदार साहेब चुकले बरं का, मी नाही चुकलो. तुम्ही नीट बघा, मी लेट आलो, मला काही माहीत नव्हतं. आमदार साहेब चुकले. ते झालं सगळं खरं, पण तुम्हाला नाईक कोण बोललं पहिले? ते पण बोललं कोण? ह्यांच्याकडे बोटलं आणि ते तिथं चुकले. आणि मी जर असतो ना, मी इडच बसेला असतो, म्हणजे दुसऱ्यांना नसतं चुकलं, मला बसावंच लागलं असतं, कारण मी तुमच्या जीवावर असतो ना. असो, धन्यवाद माईक्स. आणि या सगळ्यांचंच पुनश्च एक वार या ठिकाणी आम्ही स्वागत, आभार, धन्यवाद. व्यासपीठाचा एक जो प्रोटोकॉल असतो तो माझ्याकडनं बोलायचा राहून गेला, पण मला मागून बोटं लावले, सगळ्यांनीच बसावं लागेल. 2 मिनटं संपले. एक जास्त झाला असावा, 1.5 जास्त झाला असाल. छत्रपती आणि सगळ्याच महापुरुषांना अभिवादन करतो. प्रशांतजी, खऱ्या अर्थानं तुम्ही गावखेड्यात आलात, खऱ्या अर्थानं गावखेड्यात आलात. धन्यवाद. धन्यवाद दादा, तुम्ही खरंच लेट आले. लवकर आले असते तर आम्ही खरंच ऐकलं असतं आणि ऐकण्यासारखं होतं. तुम्ही जी निराशा व्यक्त केली रिझल्टची, कदाचित अब्राहम लिंकन 13 वेळा फेल झाले होते आणि 14व्या वेळा अमेरिकेचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती झाले होते. हां, तर ही प्रेरणा तुम्हाला नक्कीच पुढे कामी येणार आहे. मी आता आयोजकांना विनंती करतो की मी ना दादा, मी काय केलंय, म्हणलं दादांना मध्ये मध्ये थोडासा हॉल द्यावा लागणार आहे, म्हणून जे सर्व कवी आहेत, पुरस्कार ज्यांनी आपले जे मिळालेले आहेत, यांच्या कविता आपण त्यांच्या मनोगतातूनच ऐकूया. म्हणजे मंचावर आपण सर्व थांबूयात आणि शेवटी आपण अध्यक्षांचं भाषण ऐकूया. चालेल? तर फक्त 5 मिनिटं द्या. आपण हो, नाही, दोघांचंही मनोगत. माझं मत होतं की त्यांनी कविता सुद्धा सादर कराव्यात. हा, तर सागर जाधव जो थेट कविता सादर करतो. तरुणांचा कार्यक्रम आहे आणि तरुणांच्या कार्यक्रमाला तरुणांचीच कविता झाली पाहिजे. कवितेचं नाव आहे झोळीत वारा विकायला ठेवलाय. झोळीत वारा विकायला ठेवलाय. रोज झडणाऱ्या मुलाखतींमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाहीत. रोज झडणाऱ्या मुलाखतींमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाहीत. उत्तरं खरी सांगून देखील नॉलेज कंपनीच्या कामाचं नाही. हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य. हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य. बाप सांगतो 2 पैसे कमव. बाप सांगतो 2 पैसे कमव. आई म्हणते लग्नापुरतं तरी जमव. घरच्यांना हवाय गोल्डन जॉब. घरच्यांना हवाय गोल्डन जॉब. इंटरव्ह्यूला जमलाय मॉब. जुगाड कुठलाच बसत नाही. टेम्पररी नोकरी टिकत नाही. व्यवसाय नाही गरिबांचा. व्यवसाय नाही गरिबांचा. धाडस खांद्यावर पेलवेल का. नवख्या पोरानं थाटावं दुकान. मातब्बराला पचेल का. बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही. बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही. रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख. बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही. रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख. आणि हातात काही उरत नाही तरी फडफडत राहतात पख. धंद्याची ओढ नफ्याचा मळवट. धंद्याची ओढ नफ्याचा मळवट यांचं गणित राहतो सोडवत. शेठ बोलले माल लगाव माल मिलेगा. शेठ बोलले माल लगाव माल मिलेगा. कर्जाचा बोजा घेतलाय डोईवर. परतीचे दोर तानाजीने कापले. आता करावाच लागेल सिंहगड गावीज. मेहनतीच्या जोरावर करतोय तजबीज. धंद्याच्या दारावर डिग्री लावून भिंगरी फिरवली. धंद्याच्या दारावर डिग्री लावून भिंगरी फिरवली. चॉकलेट दाखवून विकलेत बिस्किटं. धंद्याच्या दारावर डिग्री लावून भिंगरी फिरवली. चॉकलेट दाखवून विकलेत बिस्किटं. टेस्ट येते जगण्याची. झोळीत वारा विकायला ठेवलाय. मुलाखतीत सांगतोय पोरांनो धंद्यात या. ही गोष्टच आहे मोठं होण्याची. गावच्या शाळेतल्या गंजलेल्या बाकावर बसून डोळ्यांत भविष्याचे स्वप्न घेऊन मी शिकतोय.
गावच्या शाळेतल्या गंजलेल्या बाकावर बसून डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन मी शिकतोय, पण त्या पलीकडे दिसतोय फक्त एक धुसर रस्ता. हा रस्ता कुठं जातोय कुणालाच माहीत नाही. शहरात आलो, डिग्री मिळवली, इंटरव्ह्यू दिले, कळवतो म्हणून ऐकलं. शहरात आलो, डिग्री मिळवली, कळवतो म्हणून ऐकलं. अर्ज भरले पुन्हा, ईमेल वाचले पुन्हा. पुन्हा रिकामी स्वप्न उराशी लपेटली आणि घरच्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचं पेललं ओझं. मग सामाजिक चावला किडा, राजकीय रंगवला विडा, लेखणी केली टोकदार, व्यवस्थेवर लिहिलं ब्ला 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 ब्ला, झुलवत राहिलो झुला. भिंतीवर चिकटवलेले पाहतो जाहिरातींचे पोस्टर, कॉपी पेस्टवाले, डिझाईनमध्ये मास्टर. असूनही डिग्री हातात, बेरोजगारीचा शिक्का कपाळावर. मग इंस्टाग्रामवर बनवले रीळ, राजकीय टाकले मी, ट्रेंडिंगला येऊन होतोय व्हायरल. आणि कॅमेऱ्यासमोर बसून म्हणतोय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू. धन्यवाद. यानंतर धनाजी घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कविता छोटी आहे. दस्तऐवज जरा समजून घ्या, अवघड जरा वाटेल तुम्हाला. दस्तऐवज, आमच्या आयुष्याच्या दस्तऐवजावर आम्हालाच लिहिता येत नाही आमच्या जगण्याचा खुला जाहीरनामा. आमच्या आयुष्याच्या दस्तऐवजावर आम्हालाच लिहिता येत नाही आमच्या जगण्याचा खुला जाहीरनामा. लोकशाहीच्या ऐरणीवर चचले जात आहेत आमचे मूलभूत हक्क. हात दिसत आहेत खुल्या आकाशासारखे, पण व्यवस्थेच्या महारोगाने जडले आहेत आमची 10 बोटे. हात दिसत आहेत खुल्या आकाशासारखे, व्यवस्थेच्या महारोगाने झडले आहेत आमची 10 बोटे. आदाशासारखं आम्ही बोलू पाहतोय या खुल्या जाहीरनाम्यावर, पण जिभेच्या वाटेला आलेला हा सक्तीचा मूकपणा. आणि आम्ही माणूस असूनही जनावरात जमा. धन्यवाद. खरं तर मनोगत कविता कितपत कळाली काय माहीत नाही, पण आजचा हा ऐतिहासिक कौतुक सोहळा मी सांगली जिल्ह्यातून आलेला आहे. सागर जोपुळकर इथलाच तुमचा भूमिपुत्र आहे. आणि हा ऐतिहासिक सोहळा माझ्या आत्तापर्यंत मला संख्यात्मक पुरस्कार हा 14वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. आणि ह्या 14व्या राज्यस्तरीय पुरस्कारात अतिशय महत्त्वाचा साहित्यिक संभाजी पुरस्कार मला आज तुमच्या रेडगाव खुर्दनं बहाल केला आहे. खरं तर मला आज असं वाटलं की आपल्याला काहीतरी पद्मश्री भारतरत्नच मिळाला आहे का, कारण असं मला रुपडं कुठेही दिसलेलं नाही. मी आत्तापासून पुरस्काराला जातून गावातली महिला भगिनी, आया बहिणी, एवढी ज्येष्ठ माणसं आहेत, तिकडे तरुण आहेत, सगळी तिन्ही पिढीतली आहेत. 20चा आहे, 40चा आहे, 70चा माणूस आहे इथं. आणि आमदार साहेब खुद्द आले आहेत आणि एवढ्या वेळ बसले की असं कुठेच रूप नाही. आणि मला असं वाटतं रेडगाव खुर्दली ही परंपरा, ही जी चळवळ आहे साहित्यिक संभाजी, खऱ्या अर्थानं मराठी भाषा अभिजात झाल्या, त्या अभिजात टिकवण्यासाठी जो अभिषेक गांगुर्डे जे झटतोय, त्याची जी टीम ठेवते त्याला खूप धन्यवाद द्यावं वाटते. आणि ही चळवळ सूर्य चंद्र आहे तोपर्यंत अशीच चालत राहील ही मला नक्की खात्री आहे. आणि सगळ्या टीमला धन्यवाद देतो. इथून पुढं ही व्यापक अशी चळवळ होत जाईल. कथा, कादंबरी, कविता महाराष्ट्रातून मागवून घ्याव्या, जशी ह्या वर्षी आलती तसं त्याचं व्यापक स्वरूप होईल. तसं ही साहित्यिक संभाजी राज्य शासनापातून ती कळल. आणि ही ठिणगी आहे, ही क्रांतीची ज्वाला आहे, ही ती पेटलेली आहे आणि ही खूप मोठं होणार आहे. आणि ही जी इतिहासात नोंद होणारच. तेवढं शब्द बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे लाडके कवी, लोककवी आदरणीय प्रशांतदादा मोरे यांचा कवितांचा कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. मी ज्ञानेश्वर, मीच तुकोबा, मीच कबीरा झालो. मी ज्ञानेश्वर, मीच तुकोबा, मीच कबीरा झालो. ओवी अन दोह्यांनी माझी उंजळ भरली होती. राजे संभाजींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. एक साहित्यिक, एक कवी म्हणून मला राजे संभाजींचा अभिमान आहे, गर्व आहे. फक्त धनाजी आत्ता जे म्हणाला की तुम्हाला माझी कविता किती कळली, धनाजी गावातली माणसं जी आहेत ना ती प्रचंड पुढची आपल्या, त्यांना लई पुढचं कळतं.
ज्याला तुकाराम कळला ना त्याला विचारायचं नाही, त्याला विचारायचं नाही की तुम्हाला माझी कविता किती कळली, लई कळलं त्यांना. ज्यांनी आयुष्य उधळून लावलं ना त्यांना नाही विचारायचं तुम्हाला किती कळतं ते. संत नामदेवाने ओवियला धागा, संत नामदेवाने ओवियला धागा, संत नामदेवाने ओवियला धागा, धागा नवे धाग्यातून माय आली चंद्रभागा, धागा नवे धाग्यातून माय आली चंद्रभागा. अशी चंद्रभागा जे कोळून पेले आहेत ना दरवर्षी, माझा हा वारकरी बाप, माझे वारकरी माय पायी पायी जाते इथून पंढरपुरात, त्यांना कविता कशी कळणार नाही यार. ज्यांना जगणं कळलं आहे त्यांना कविता कशी कळणार नाही. माय जिजाऊला आपली सगळ्यांची मोठी माय विनम्र अभिवादन करतो. हा बाप होता म्हणून आपल्या चेहऱ्याला चेहरा आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FIBAच्या अभ्यासक्रमात दीपक सर माझी कविता होती, आपल्या मोठ्या माईची कविता जिजाऊ. मी जर गणेशदादा कविता लिहिली नसती जिजाऊवर तर मी अभ्यासक्रमात आलो नसतो. त्याला मराठीमध्ये सिलेबस म्हणतात. काय काय झालं? आहे ना का मराठीमध्ये त्याला सिलेबसच म्हणतात ना. त्या अभ्यासक्रमामध्ये त्या सिलेबसमध्ये आलेली FIBAला कविता, आपल्या मोठ्या माईची कविता, तिला वंदन करतो. तिने आपल्याला राजा दिला नसताना तर आपण भिकारीच राहिलो असतो. माये तान्ह्या लेकराला हो, एकदा जोरदार टाळ्या आहे ना, ते साऊंडसाठी झालं पाहिजे. अशा गावामध्ये इतका सुंदर साऊंड मी कधीच बघितला नव्हता. लावू दादा. माये तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, माये तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई, तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नवलाई. नवलाईचं नवल, नवलाईचं नवल उभ्या मराठी मातीला, माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला, माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला. वात तेलाला बोलली, वात तेलाला बोलली, उजेडाच्या कामी आलो, उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो, उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. होता शिव बासमयी वात होती जिजाबाई, होता शिव बासमयी वात होती जिजाबाई, माऊलीच्या कंठातून जन्म आली हो अंगाई, जन्म आली हो अंगाई, जन्म आली हो अंगाई, जन्म आली हो अंगाई. महाराष्ट्रभर फिरत असताना जे काही कवी मित्र मला भेटले त्यांच्या कविता गोळा करत राहिलो. माय अर्थात आईच्या कविता. आई एक महाकाव्य, बाप सांगतो आईची कहाणी, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या मायबापांचं देणं लागतो. आपण ते दिलं पाहिजे त्यांना परत आपण ना. तर त्यासाठी सगळे प्रयत्न केले. तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर गेली कितीतरी वर्ष कविता वाचते आहे. मी गणेशदादा एक संगीतकार म्हणून, लोककवी म्हणून, लोकगायक म्हणून तुमच्याशी संवाद साधतो आहे. जे चांगलं आहे मराठी मातीतलं ते माझं आहे, जे वाईट आहे ते माझं नाही अजिबात. आणि मी फार चांगल्या चालीचा कवी आहे ना. आहे की नाही माय? चांगल्या चालीचं कवी आहे की नाही? कारण की एवढ्या कवींच्या कवितांना एवढ्या कवीच्या कवितांना चाली लावणं फार अवघड आहे, खूप अवघड आहे.
पुण्या मुंबईमध्ये लोक पैसे घेतात, चाली लावायचे. आपल्याकडे कधी या फुकट चाल लावून मिळेल, फुकट चाल लावून मिळेल, कधी पण या. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय. ही कविता तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे. ही कविता नारायणदादा सुर्वेंची नाही आहे. टी व्हीच्या खोक्यात तुम्ही जे ऐकलं ते चुकीचं ऐकलं. आमचा तो अभिनेता मित्र आहे, तो म्हणाला की ही कविता नारायण सुर्वेंनी हिंदीमधून मराठीत आणली आहे. गडबड इथे गणेशदादा वाचत नाही ना, नट असले तरी थोडं वाचलं पाहिजे ना. ते चुकीचं बोलता, इकडे आमचे नाशिकचे कांबळे जे आहेत ते चुकीचं बोलतात. जोशी खरं बोलत नाही, कांबळे खरं बोलत नाही, मग मोऱ्यांना खरं बोलावं लागतं. शिवा फॅक्ट ही सग पाचपोळ, समाधान गजानन पाचपोळ. आणि ही कविता पहिल्यांदा मी छापली आहे. आपला विष्णू आहे ना, विष्णू कुठे बसलाय, अध्यक्ष कुठे गेले? सन्मान्य अध्यक्ष इकडे पुढे या, तुम्ही मागे नका बसू. नको नको, ते मीटिंग चालली आहे मागे, तुमच्या पुढे या. देवा भाऊला पुढे घेऊन या, सगळे पुढे या. नाही नाही, हे इथं चांगलं ऐकायला येतं अजून. हा, अध्यक्षांनी येडं बसायचं आहे, गपचूप बसायचं आहे. येडं हालचाल अजिबात करायची नाही. हा, येडं तिडं हल्ला की गडबड होती ना. मग अध्यक्षच गडबड करून राहिला. ती कविता सगळं पाचपोळांची, समाधान गजानन पाचपोळ. त्याची चाल माझी चांगल्या चालीच असले नाही. हे काय देशपांडे सांगत नाहीत, हे जोशी सांगत नाहीत, हे कांबळे सांगत नाहीत. ते कांबळे तर असं म्हणाले, संदीप तुला आठवत असेल, ते कॉलम लिहायचे. ते म्हणाले की या कवितेचा ब्रँड ॲम्बेसेडर मी आहे. ज्याला स्वतःची कविता बाथरूममध्ये नीट म्हणता येत नाही, तो ब्रँड ॲम्बेसेडर कसा असेल कवितेचा? मग त्या माणसाची कविता मी छापली आहे. माया अर्थात आईच्या कवितेमध्ये दुरुस्त करून छापली आहे, दुरुस्त करून छापली आहे त्याची कविता मी. एखादी सकाळ तुमच्या आयुष्यात आली म्हणून सगळ्यांची दुपार करू नका, नका करू दुपार सगळ्यांची ना. का म्हणून तुम्हाला वावडं वाटतं ना चांगल्या लिखाणाचं, चांगल्या गोष्टीचं. मी कवितेचा ब्रँड ॲम्बेसेडर नाही, मी कवितेचा हमाल आहे. दादा, आपण शब्दांचे हमाल आहोत. मूळ कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो. आवडली तर टाळी वाजवायची, नाही आवडली तर शिव्या द्यायच्या. तोंडावर देऊ नका, मलाही वाईट वाटतं ना. मग मागे बिगे द्या. आणि फारच आहेत, नुमान आहे आणि तो अभिषेक आहे. कडाकडा बोटा मोडा शिव्या देऊन घ्या. मी याला काय आणलं म्हणजे याला हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. आया बाया सांगता की मी होतो जवा ताना, दुष्काळाच्या साली मायचा आटला होता पाना. पिठामंदी पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. फण्या काट्या चायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. फण्या काट्या चायले माय जाये राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी. इचू काठ्याले बीतीचा मोजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. बाप लावे माईच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याचं हाती घेऊ दे रुमन. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय,
तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय. हे दारू पिऊन मायले रोज मार माझा बाप, थर थर कापे माय लागे तिले धाप. दारू पिऊन मायले रोज मारे माझा बाप, थर थर कापे माय लागे तिले धाप. कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय, तव्हा माई माय, तव्हा माई माय. माझ्या कवितेत मी लिहिलं आहे की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे. आज आपल्या गावात कार्यक्रम का व्हावा हे लेकरांना का वाटतंय माहिती आहे ना, की नात्यांच्या सगळ्या गुढ्या फार वाढत चालल्या आहे. जे गणेश दादा बोलला ते बरोबर बोलला की वयच्या वय निघून जाताना नंतर आपल्याला अक्कल येते. इतक्या गुढ्या वाढल्या आहेत, अहंकाराच्या गुढ्या आहेत, प्रॉपर्टीच्या गुढ्या आहेत, नको त्याही गुढ्या आहेत, ज्या काही कामाच्याच नाही आहे. की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. या सगळ्या गुढ्या आपल्याला सरळ करायच्या आहे. नात्यांची इस्त्री सरळ फिरवूया. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, गाडीमध्ये येताना धनाजी असं म्हणाला की ठाण्याला त्या अनुपमा उजगरे मॅडम राहतात ना, प्रज्ञादया पवार राहतात ना. म्हटलं हो राहतात. धनाजी ही कविता 10वीला अभ्यासक्रमात आली होती. त्याच्या चर्चेला मला बोलवलं, तासभर मला आतच घेतलं नाही, कारण की दिसायला फारच कवळा होतो तेव्हा मी. अजूनही कॉलेजला मलाच विचारतात येऊन मोरे सर कुठे आहेत. गडबड इथे गडबड आहे सगळी. मी म्हटलं मी पत्र दाखवलं त्यांना की माझ्या कवितेवर आज चर्चा आहे आणि आता 10वीच्या अभ्यासक्रमात ही कविता लागणार आहे. पण नुमानलाही वाईट आहे आपल्याकडे. आपल्याकडे पेपर पहिली खूप चांगला होता, न्यूजपत्र यायचं ना, वर्तमानपत्र. त्याच्यामध्ये एकच पुरवणी असायची, मुंबई पुण्यापासून ते आपल्या गावापर्यंत. आता विभागीय झालं आहे सगळं. तसं कवींच्या वाटेला पण येत आहे. म्हणले अरे हा कोणत्या गावचा, जर बघा याला, याची कविता अभ्यासात लावण्याच्या ते बघितलं पाहिजे ना. मी कुठला आहे? नाही, सांगलीचा जावा आहे मी. मी मालेगावचा आहे. मी मालेगाव नशे. आज रेडगावचा आहे मी. ती माय खुश झाली, ती मला भाकरी देणार आहे आज. तिच्याकडेच जेवण आहे आज आपलं. काय आपल्याला आता त्रास नाही, काय नाही. तर ते म्हणाले सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आझादी, माय गुलामीत होती ओळ काढून टाका. गणेश दादा समज नव्हते. मी म्हणालो ही कविता मी अभ्यासक्रमासाठी नाही लिहिली आहे, माझ्या माईसाठी लिहिली आहे. तुकारामांच्या त्या सगळ्या याचा वाद झाला होता विष्णू, तुला आठवत असेल. आणि ते म्हणाले नाही हो लोकांना काय कळत नाही. म्हटलं कळतो लोकांना, तुम्हाला कळत नाही जास्त शिकल्यामुळे. माझी तीच गडबड आहे म्हणून जास्त शिकलो नाही दादा मी. कविता अभ्यासक्रमातून वाचली पण महाराष्ट्राच्या काळजात गेली. आज अभ्यासक्रमात नाही आहे तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये ती शिकवली जाते. आमचे यशवंती सर इथे आलेत, ते पण म्हणतात त्यांच्या नावाने जोरात टाळी वाजवली पाहिजे. नाही ते अभ्यासक्रमात. नुमान म्हणतो ती कविता, अभिषेक म्हणतो ती कविता, दादा म्हणतो ती कविता, सगळे म्हणतात ती कविता ना. दीपकने तर सगळी शाळाच डोक्यावर घेतली आहे. आणि गाडीमध्ये येता येता दीपक मग आपला भाऊ म्हणाला की आता मी प्रॅक्टिस करतो आहे, कार्यक्रम संपण्याच्या आधी मी एक कविता म्हणणार आहे. गणेश बोलला तुला माहीत आहे? म्हटलं गणेशला लागण झाली सकाळपासून आपली. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता
झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली, तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करमलिवाल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली, नाही वाटली तिला लाज, घरादाराचं सार सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब, काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आझादी, माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई, मिळो मला नवी वाट, खूप सोसले तू आई, मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नामान नव्या युगाची पहाट, व्हावी तुझ्याच नामान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा, नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. आईच्या कविता म्हणतोय, सगळ्या आया सुखवल्या आहेत, बाप सगळे रागाने बघतायत की बेटा कसा गावातून जातो बघतो तुला, आता थांब जरा. बाप कसाही काय, आई गोठ्यातली गाय आहे ना, बापावर पण काहीतरी बोललं पाहिजे ना. मला व्यवस्थित जायचं आहे घरी. आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली, आयुष्यभर आमच्या दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आवडलं म्हणून टाळ्या वाजवता की थांबावं म्हणून वाजवताय? नाही, कसं आहे दादा, भाषण करताना टाळी वाजताना तेव्हा लक्षात येतं की भाषण थांबलं पाहिजे. तुमचं काय ते कळलं पाहिजे मला व्यवस्थित. संतोष नारायणकर भेटला मला परभणीला, त्याने कागद दिला, म्हणजे दादा याला चाल लावा ना, लेकरं खूप सुंदर लिहितात. जसं या 2 लोकांचं आपण कौतुक केलं, 2 लेकरांचं त्यांना पुरस्कार दिले, तशी खूप सुंदर लेकरं लिहित आहेत आपल्याकडे. पण सगळ्यांच्या कविता काहीतरी पुढे आल्या पाहिजे, सातत्याने आपण प्रयोग केले पाहिजे. त्या प्रयोगातून खूप चांगली गोष्ट सापडते. संतोष काय लिहितो? ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार, बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माय हरीन काळीज पिका जपती अपार, माय हरीन काळीज पिका जपती अफार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी. माय धन्याची हो राणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आणि गमती गमतीने आई वडिलांचे भांडणं होतात. होतात का? काळे सर अजून भांडता? कुठे बहिणी भांडता अजून ना? आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रोज भांडा, रोज भांडलं पाहिजे सर. दादा हा म्हणजे 100% भांडण चालू आहे. भांडण झालं पाहिजे. भांडण झालं ना तर सगळी कलुषता माणसाच्या मनातून जातात, गेली पाहिजे ती. हल्ली तसं होत नाही आहे. आणि करोना नावाचा एक रोग आला ना, तो नवरा आणि बायको दोघं घरात होते. करणार सर लय लफडा झाला. मग घटस्फोट झाले हो त्यांचे.
मराठी त्याला डिवोर्स म्हणतात. बाप लपवे तो डोळा जवा येतो या वगाळ, बाप लपवे तो डोळा जवा येतो या वगाळ, ओला मायेचा पदर, ओला मायेचा पदर पुसून डोळ्यातलं पाणी, माये नारळाचं 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 पाणी. नाक्यावर तिथेच भेटला तो आणि घेऊन गेला चहा प्यायला, आणि चहा पिता पिता ते कागद काढला. म्हणले दादा हे बघा ना जरा. म्हटलं यासाठी चहा पाजतोय का तुम्हाला? नाही हो दादा म्हणजे चहा तर पाजायचाच होता. म्हणले पण ते जरा बघा ना काय काय लेकरं लिहितात अप्रतिम. गोपाल गंगावणीची कविता ही गोपालची कविता आहे. थोडी दुरुस्त मी केली आहे, थोडं मीटरमध्ये आणलं आहे, थोडा रंधा मारला आहे. ते काम मास्तराचं असताना ते करावं लागतं आपल्याला. मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो, मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो, मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. समजते ना तुले, समजते ना तुले मी काय म्हणालो, मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो, मी मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड, जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड, माती वाढवते, माती वाढवते कसे ते पाय म्हणालो, फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो. माती वाढवते कसे ते पाय म्हणालो, फक्त एकदा उन्हात उभा राय म्हणालो. मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. समजते ना तुले मी काय म्हणालो, मायले बाप म्हणालो, बापाले माय म्हणालो. गोव्याला गेलो होतो मी, तिथे कवी भेटला मला. म्हणजे आपला इंदर गोव्याला शिकायला गेला होता. इंदरने कविता दिली. म्हणजे दादा बघा ना कविता कशी आहे. अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, ओपिन तुझे पावलान दहा जन्माची जीन गे. कळलं का काय गणेश दादा? कळलं नाही. मी काही हिब्रू भाषा बोललो काय? आफ्रिकेतली आपल्या इथलीच बोली भाषा बोललो मी. हा गोव्याची भाषा कोकणी भाषा बोललो ना. अवय माझे जिन्यातलो भांगराळो खीन गे, ओपिन तुझे पावलान दहा जन्माची जीन गे. नाही ठेवू का खाली ठेवू? आई तुझं वीण वाटे सार जग सुन सुन, आई तुझं वीण वाटे सार जग सुन सुन, तुझ्या कुशीत जन्मलो माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. दरी डोंगराचं रान नाही ऊन तान भान, अनवानी पायातून काटा कुटाग टोचून, रक्त गळे ग त्यातून माती रक्ताचं शिंपण, तुझ्या पायाचं कुरूप हिऱ्या मोत्याच्या समान, हिऱ्या मोत्याच्या समान, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. केस भुरू भुरू उड नाही मिळालं ग तेल, केस भुरू भुरू उड नाही मिळालं ग तेल, जोड ठिगळाची साडी तुझं जगन मरण. खरा कवी काय सुंदर लिहितो. सांगलीचा बाबासाहेब चंदन शिवेची कविता आहे. काय लिहिलं बाबासाहेबांना? तुझ्या घामाच्या धारेनं केलं गंगेनं ग स्नान, तवा झाली ती पावन पाप धुवून धुवून, पाप धुवून धुवून.
भरून माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला, खांदा बापाच्या खांद्याला पैसा पैशाला जोडला. घास मुखीचा काढला, जीव जीवाला जोडला. सत्वशील चारित्र्याची आई तुझी शिकवण, आम्हा शिकवलं जिन. ताठ मानेन जगन, ताठ मानेन जगन. माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. आई दवाचं ग थेंब, आई सूर्याचं ग बिंब, आई दवाचं ग थेंब, आई सूर्याचं ग बिंब. आई खडगाची धार, आई हिमावून गार, आई खडगाची धार, आई हिमावून गार. आई केवड्याचं वन, आई अंबराई रान, आई आकाशाचा खांब, आई खांबच आकाश. साऱ्या जगाहून महान गाऊ किती गुणगान. चरा चराचा अंकुर तुझ्या कुशीत वाढन, तुझ्या कुशीत वाढन. माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन, माझं चांदण्याचं जिन. विदर्भात जातो आपण, विदर्भात बोलीभाषा बदलते. हंबरून वाच, ज्याचं नाव येतो त्याचा नाही आहे, लेखक तो नाही आहे. अशोक बुरबुरे नावाचा एक गरीब माणूस आहे हिंगणघाटातला, त्याचा सिनेमा येतो. खूप महाराज आपल्या महाराष्ट्रातले आईच्या कविता म्हणतात, ते नावं सांगत नाही, त्यांना आपण सगळे क्षमा करूया. तुकाराम महाराजांचं नाव सांगत नाही तर आपलं कुठं सांगतील ते. आई माझी मायेचा सागर. कोणाची कविता आहे? नाही सांगितलं महाराजांनी आजपर्यंत. उलट ते महाराज विष्णू ज्याने लिहिली त्याच्याशीच भांडले आहे ना. हां, म्हणजे तुला काय म्हटले, तुझी कविता नाही माझी कविता, रोज का तुझं नाव घ्यायचं का मी? हो घ्या ना महाराज, मोठे व्हाल की तुम्ही. गंगाधर हारणे नावाचा गरीब लेकरू आहे. गंगाधर हारणे, गंगाधरची कविता आहे. गंगाधरने जेव्हा मला सांगितलं की दादा माझ्याशी महाराज भांडतायत, मग मी पोस्ट टाकली, महाराज महाराज घात झाला. ज्याचं आहे त्याच्या पदरात टाका ना राव. काय काय गडबड आहे तुमची ना सगळी, खूप गडबड करता आपल्याकडे. एक मोठे शाहीर आहे महाराष्ट्रातले, गणूदादाला माहीत आहे, फार असे झटका बिटका मारून ते केस हलवतात, ते पण फार चोऱ्या करतात. हां, ही कविता म्हणतात आता ती अशोक बुरबुरेंची कविता आहे. ही नावंच सांगत नाहीत. हां, नावं नाही सांगत. नावं सांगा तुम्ही ना, मोठे व्हाल ना, मोठे व्हाल ना तुम्ही, पण मोठं व्हायचं नाही त्यांना. माझ्याकडूनच कविता घेतली, जाऊन हिंगट घाटामध्ये म्हटली. अशोक बुरबुरे दादा समोर गेले आणि त्या शाहिरांना म्हणाले फार छान कविता आहे. छान आहे म्हटलं. छान लाज वाटते का माझी कविता म्हणते ती. त्यांनी तुम्ही फोन केला, प्रशांत दादा अरे हे मग नाव पण घेत नाही म्हणले. अहो म्हटलं माझ्याकडून लिहून घेतली दादा कविता. अख्खी कविता जी आहे ना ती बदलून टाकली त्या माणसाने. मराठीमध्ये आई वर्षाच्या कविता यायच्या ना, प्रेम स्वरूप आई वाचायले सिंधू आई बोलावू तुझा आता मी कोणत्या उपाय, याच्या पुढे कविता गेली ती. आईच्या पायांना पडलेल्या भेगाच तो माणूस बघतो, मराठीतली अप्रतिम कविता जन्माला येते. काय लिहितो तो? मया माय पुढे थिटे, मया माय पुढे थिटे, समदे देऊळ राहुळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माय अजिंठा वेरूळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माय अजिंठा वेरूळ. कशी माय माई काशी काम करते जिनात, खामणी ढळाचा गाळे दोई पारच्या उन्हात. कधी कोसावून आणे माय रच रच मोळी, कधी कोसावून आणे माय रच रच मोळी. लाजले काची राखते तिची उसवली चोळी. नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे, नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे. असे कितीक लागले तिच्या जिनगीले खोसे, असे कितीक लागले तिच्या जिनगीले खोसे. लेक भिवावानी हो जो
हात जोडले भिवाले लेक भिवावानी हो जो हात जोडले भिवाले नाही घालत जोहार कोण्या देवाले बुवाले नाही घालत जोहार कोण्या देवाले बुवाले दोही पार चिन्हारी मिठ मिरची चाठेचा दोही पार चिन्हारी मिठ मिरची चाठेचा माय लढते तरी बी कसा जिनगीचा पेचा कसा जिनगीचा पेचा कसा जिनगीचा पेचा. समारोप संभाजी राजांवर त्याची कविता तुमच्या पुढे ठेवतो. कितीक राजे कितीक शाया कितीक राजे कितीक शाया किती होते गाजी कितीक राजे कितीक शाया किती होते गाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी शिवपुत्र संभाजी या छाव्याच्या डरकाळीला सर्व शत्रू भ्यालेले या छाव्याच्या डरकाळीला सर्व शत्रू भ्यालेले किती लांडगे एका वेळी चाल करून आलेले किती लांडगे एका वेळी चाल करून आलेले महाधुरंधर महाधुरंधर मोडून काढी गनिमांची दगाबाजी एकच राजा मरण जिंकला एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी दंडबलाने तोलून धरली अस्माने संकटे नवी बंडबलाने तोलून धरली अस्माने संकटे नवी तो भाषांचा ज्ञानी होता तो भाषांचा ज्ञानी होता हळव्या मनाचा कवी तो भाषांचा ज्ञानी होता हळव्या मनाचा कवी मृत्यूवरही लिहून गेला निडर कविता ताजी मृत्यूवरही लिहून गेला निडर कविता ताजी एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी. शेवटचा कडबास आहे. औरंग्याही जिंकून शकला स्वाभिमान शंभूचा औरंग्याही जिंकून शकला स्वाभिमान शंभूचा दख्खन भूमीत दफन झाला फुगा फुटला गर्वाचा दख्खन भूमीत मरण पावला फुगा फुटला गर्वाचा कबर तयाची एक निशाणी कबर तयाची एक निशाणी मराठ्यांच्या विजयाची एकच राजा मरण जिंकला शिवपुत्र संभाजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाजय जे आहेत म्हणजे मध्ये मध्ये बघतो मी ते जागे आहेत का. अध्यक्ष महाराज विष्णू माझा लहान भाऊ आहे त्याची चित्र पहिल्यांदा मी मायमध्ये छापली माय अर्थात आईच्या कविता आणि विष्णू मोठा चित्रकार झाला. आज विष्णूच्या चित्रांना एवढी मागणी आहे खूप मागणी आहे त्याच्या कवितांना मागणी खूप सिनेमांची गाणी त्याने लिहिली आहे. अध्यक्षीय समारोप तो करणार नाही काही कविताच म्हणेल काही गाणीच तो म्हणेल नाही ते लोकांना आवडत नाही बोलणं नाही आवडतं भाषण. प्रतापी तू सह्याद्रीचा ठेवा तेजोमय तू परम प्रतापी तू सह्याद्रीचा ठेवा पुत्र सहीचा शिवशंभू राजा तू शिवबाचा छावा तू शिवबाचा छावा तू शिवबाचा छावा.
विवेकाचे रूप मनोहर तू कवी कलशाची वाणी. विवेकाचे रूप मनोहर तू कवी कलशाची वाणी. अक्षर अक्षर कोरून केली बुधवचनांची लेणी. अक्षर अक्षर कोरून केली बुधवचनांची लेणी. रयतेच्या सुखदुःखाची झालास तू नामी दवा. पुत्रसहीचा शिवशंभू राजा तू शुभाचा छावा रे, तू शुभाचा छावा. ओकत आग नजरे मधुनी लख लखली कट्यार. ओकत आग नजरे मधुनी लख लखली कट्यार. गनिमाला कापत गेली विजयाची तलवार. गनिमांना कापत गेली विजयाची तलवार. दरी कपारीत तुझ्या शौर्याची गरजत गेली हवा रे, गरजत गेली हवा. पुत्रसईचा शिवशंभू राजा तू शुभाचा छावा, तू शुभाचा छावा, तू शुभाचा छावा. आणि शेवट खूप सुंदर केला विष्णूने. विष्णूच्या लिखाणाला परंपरा खूप चांगली कळते आणि तो सम्यक विद्रोह करतो सातत्याने. सगळं लिहिताना त्याचा विद्रोह सम्यक असतो. माणसांपर्यंत गोष्ट जाते पण ती फार सुंदर पद्धतीने जाते, विचित्र पद्धतीने जात नाही ती गोष्ट. संत वचनांची तू भगवी पताका, तू जगदंबेचा भक्त. संत वचनाची तू भगवी पताका, तू जगदंबेचा भक्त. धर्मासाठी प्राण त्यागले, इमान जागले फक्त. तुझ्या मृत्यूचा लाख करावा शत्रूने हेवा. तुझ्या मृत्यूचा शत्रूने हे लाख करावा हेवा. पुत्रसहीचा शिवशंभू राजा तू शुभाचा छावा रे, तू शुभाचा छावा, तू शुभाचा छावा रे, तू शुभाचा छावा. आणि राजे छत्रपती शिवाजींची माझी पालखीत आलं कोण माझ्या राजाचं घरून. पालखीत आलं कोण माझ्या राजाचं घरून. गबाई पुण्यवानाने माती केली पुण्यवान. पुण्यवानाने माती केली पुण्यवान. शिवारात शिवबान पेरलं मोती पवळ्याचं धन. शिवारात शिवबान पेरलं मोती पवळ्याचं धन, मोती पवळ्याचं धन. सुभेदाराच्या सुनेला खन चोळीचा आहेर. सुभेदाराच्या सुनेला खन चोळीचा आहेर. गोरगरीबाला दिलं राजवाड्याचं माहेर. गोरगरीबाला दिलं राजवाड्याचं माहेर. शूरवीराला जिजाऊच हेच सांगण. शूरवीराला जिजाऊच हेच सांगण. शिवारात शिवबान पेरलं मोती पवळ्याचं धन, मोती पवळ्याचं धन. राजा रयतेचा थोर माणूस जातीचा आधार. राजा रयतेचा थोर माणूस जातीचा आधार. हाल शोषितांचं होता त्याचा कातरला सूर. पुढच्या वेळेस द्याल ना शेतकऱ्यांचा असूड द्या. पुढच्या वेळेस द्याल ना साळुंकींची पुस्तकं द्या, म्हणजे लक्षात येईल नव्या इतिहासाची पावलं किती सुंदर आहे. आहांचं दिलं ना तो तर बुद्धत्वाला प्राप्त झालेला माणूस आहे. इतका सुंदर माणूस मराठी मातेला मिळाला आपल्या. इतका देखणा माणूस मिळाला आहे. इतकं नम्रतेने जिंकण्याची गोष्ट ज्या माणसाकडे आहे ना
त्याची ती सगळी गोष्ट नुमान त्याची जी पुस्तकं आहेत ती आपण दिली पाहिजे, ती गरज आहे. माझी राखली गलाज पाठी राख्या भावंडान, बंधू प्रशांताच्या ओठावर शिवबाचं गाण. माझी राखली गराज पाठी राख्या भावंडान, बंधू प्रशांताच्या ओठावर शिवबाचं गाण. शिवयुगान जगण्याचं दिलं नव भान, शिवारात शिवबान पेरलं मोती पवळ्याचं धन, मोती पवळ्याचं धन, मोती पवळ्याचं धन. तुमच्या सगळ्यांच्या सहनशीलतेला विनम्र सलाम करतो आणि थांबतो. महिनानी सरमावर तर संदीपला म्हटलं अरे आता काळे झाले तरी महिना महिना काय चाललंय, तर तो म्हणतो हे काळ्यांचंच गाव आहे. म्हटलं म्हणा मग. म्हणजे हे माझ्या मामाचं गाव आहे, जे लहानपण माझं सगळं या मंदिरात गेलं आहे. आम्ही त्या कमात त्याच्या ओट्यावर झोपायचो इथे, नाही का. सगळं मामाला माहिती आहे, अनिल मामा हे सगळे बऱ्याच जणांना माहिती आहे सगळं. पण गंमत होती म्हणजे गाडी नसली की हिवारखेड्यावरनं आम्ही पायी पायी यायचो रेडगावला. असे सगळे धम्माल होते. मला आठवतं माझ्या पायाला चटके बसले की आई मला कडेवर घ्यायची, भावाला खाली ठेवायची. असा प्रवास व्हायचा रेडगावपर्यंत. असं छान हे गाव आहे आणि आध्यात्मिक परंपरा या गावाला आहे, खूपच छान आहे. जरी त्याला महिना ऐकायची असली पण परंपरेचं गाव आहे. कारण इथे वीणा वाजवली. मामाला मी आल्याला सांगितलं, मामा आहे की नाही, म्हटलं ते पण महिना पण आध्यात्मिक आहे. हां, महिना पण यांची आध्यात्मिक आहे. ती ऐकवा फक्त. आईचीच ऐकवतो एक. जेव्हा मी लिहिलं होतं नाही काय येताना सगळं, अंधाऱ्या खोलीची सांदी तुझी सई ग, अंधाऱ्या खोलीची सांदी तुझी सई ग, डोळ्यामध्ये आई तुझ्या वेदनेची धुई ग, अंधाऱ्या खोलीची सांदी तुझी सई ग, डोळ्यामध्ये आई तुझ्या वेदनेची धुई ग, दूर दूर बाई तुझ्या माहेराच्या वाटा, तुडवी ते पायी साऱ्या उन्हाळ्याच्या लाटा. हे तुडवल्या मी म्हणून लिहिलंय. दूर दूर बाई तुझ्या माहेराच्या वाटा, तुडवी ते पायी साऱ्या उन्हाळ्याच्या लाटा, पोळलेली वाट होते सारवली भुई ग, पोळलेली वाट होते सारवली भुई ग, डोळ्यामध्ये आई तुझ्या वेदनेची धुई ग. ही धुई आपण नेहमी पाहत आलोय सगळी. पण संदीप सांगतो एक लेखीची कविता ऐकवा. तुम्ही सगळ्या बसलाय तिथे म्हणून लेखीची एक माझी कविता ऐकवतो. त्याला आवडते आणि तो चांगला वक्ता आहे. त्याचे भाषण ऐकायला मी जायचो. तो असेल, गणेश असेल, हे मी लहानपणापासून पाहिले दोघांना. खूप छान बोलणारी सगळे आहे. गणेशचं गाणं मी लिहिलं होतं इलेक्शनचं. म्हणजे काय गंमत होती बघा. भल्या भल्यांना भरली धडकी, नजरा झाल्या तर पॉज, नाही का. ही धडकी मी भरवली होती आधी आणि खरं भरवली की नाही. आणि तसंच झालं. निम्मा प्रचार तर आपल्या गाण्यानेच केला होता, पण त्याने अजून मला काही पार्टी दिली नाही. ठीक आहे. लेखीची कविता तुमच्या सगळ्यांसाठी एक ऐकवतो आणि मग सरांची महिना ऐकून आपण थांबूया. कारण मी शुगरचा पेशंट आहे. मला लवकर झोपायचं आहे, सकाळी फिरायचं आहे, खायचं आहे, खायचं पण फिरायचं पण. असंच आहे आयुष्यात आता सगळं. नाही आता काय गोड कार्यक्रमच एवढं गोड झाला ते शुगर वाढली आता खूप. आणि खूप छान. अभिषेक कुठे गेला? अध्यक्ष मनोगत आत्ताच व्यक्त करतो. बाबा इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही गावात केला आहे. आणि मला माहिती आहे उद्या ही सगळी माणसं आहे ना सगळ्या गावात सांगतील आणि सगळ्यांना वाईट वाटलं जे आले नाही त्यांना. आम्ही चांदवडला असाच एक कार्यक्रम घेतला होता, एवढीच गर्दी होती.
पण दुसऱ्या वर्षी एवढी गर्दी झाली कविता ऐकायला, कविता ऐकल्या नाही, आणि मंगळवेढ्याला 8,000 लोक सरांच्या कविता ऐकायला येतात. एवढी गर्दी, ट्रॅक्टरवर कविता वाचते सरांची, मैना कविता, एवढं भन्नाट सगळं असतं. हे कवितेचं प्रेम आज तुम्ही पेरले सगळं गावात, खूप सुंदर आहे. हे असंच टिकून ठेवू आपण. आम्ही आहेच तुमच्यासोबत कायम. आम्ही आलो आहे, हर्षल आला आहे, देवहिरे सर आहेत, लासलगाव नुमानंद ते सगळे आलेत, नाही का नाही, ही सगळी मंडळी आहेत, यशवंत सर आहेत. आपण सगळे इतकं सुंदर हा कार्यक्रम करून सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्या रेडगावकडे लागेल असं आपण काहीतरी करूया. फक्त एक लेखीची कविता ऐकवतो, सगळ्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि अध्यक्ष मनोगत आधीच संपून टाकतो. लेखीची कविता अशी आहे, मुलीचं लग्न झाल्यावर आईचं एक सांगणं असतं, ते सांगणं या कवितेत आहे. आई असं म्हणते, तुझा जन्म झाल्यावर तुझा सुखावला बाप ग, तुझा जन्म झाल्यावर तुझा सुखावला बाप ग, आणि तुला सासरी धाडून केलं गाय इकल्याच पाप ग, तुझ्या वाढत्या वयानं आली संसाराला रया, घरादारात नांदली पोरी पैंजणांची माया, पैंजणांच्या नादा पायी की तेडावले साप ग, आणि तुला सासरी धाडून केलं गाय इकल्याच पाप ग. घरात भावाचं आणि बहिणीचं नेहमी भांडण होतं. तुझ्या लाडक्या भावाचं खोट वैर संपल, त्याच्या बोडक्या हाताला दे राखीचं शिंपल, दूध उतू गेल्यावर त्याची धरू नये वाफ ग, आणि तुला सासरी धाडून केलं गाय इकल्याच पाप ग. कर्ज घेऊन डोईव बाण इकलं इमान, आसू पोटात ठेवून केलं सार मान पान, कड्या खांद्यावर वाढली तूच त्याची खडी खाप ग, आणि तुला सासरी धाडून केलं गाय इकल्याच पाप ग. अशी कशी ताटा तोट डोळ्यातून वाहे पूर, तुला निरोप देताना लेकी फाटला वौर, राजा दशरथावानी आता भोगायचा शाप ग, आणि तुला सासरी धाडून केलं गाय इकल्याच पाप ग. पण मधल्या काळात काय झालं, हुंड्यासाठी खूप सुना जाळल्या गेल्यात, मुली जाळल्या गेल्यात. मी लहान असताना या सगळ्या इलाक्यामध्ये अशा खूप बातम्या माझ्या कानावर यायच्या आणि मला घाबरल्यासारखं व्हायचं, भीती वाटायची, भयानक सगळं होतं. पण आमचे सुरेश शिंदे फार सुंदर सांगतात की जाऊ देऊ नको पोरी आवला बाहेर जाळ, जाऊ देऊ नको पोरी आवला बाहेर जाळ, इथे हळद कुंकू लावू नये तुळशीवरती येतो आळ. म्हणून जाताना आई मुलीला सांगते, तुझ्या जीवाला संभाळ कर संसार निकीन, तुझ्या जीवाला संभाळ कर संसार निकीन, सासरला माहेराचा मान द्यावा लिकीन, लक्ष्मीच्या पावलानं तू लांडी ते माप ग, आणि तुला सासरी धाडून केलं गाय इकल्याच पाप ग, गाय इकल्याच पाप ग. धन्यवाद. आता महिना ऐकू आणि संपव. स्लीपर असेल ना ज्या लेकराची, त्याला हॉटेलमध्ये प्रवेश नाही. कशाला मारायला जातो अशा हॉटेलला पण काही मला कळत नाही. तो चुकून आमची व्यवस्था तिथे केली होती, सेलिब्रिटी VIP, आणि त्या देवानंद पवारला सोडत नव्हते. आणि तो म्हणतो दादाला भेटायचं मला. एक कागद तो घेऊन आला, कसा तरी त्याला सोडला आतमध्ये. मी म्हणालो सोडा त्याला, त्या लेकरासोबतच मला कार्यक्रमाला जायचं आहे, त्याला सोडा म्हटलं. काय लेकरं लिहितात, काय अप्रतिम देवानं लिहिलं आहे. म्हटले दादा याला चाल लावा ना. म्हणलं काय करायलास. म्हणलं MA करायलो. म्हणलं कुठं करायलास. म्हणलं विद्यापीठात करायलो दादा. म्हणलं अजून काय करायलास. म्हणले सकाळच्याला MA करायलो दादा विद्यापीठात, रातच्याला बिअर बारमध्ये काम करायलो. म्हटलं बिअर बारमध्ये तर माईच्या आणि आईच्या शिव्या खात असशील. हा म्हणले खातो दादा, सकाळच्याला ओव्याला येतो. करोनाच्या कालखंडामध्ये त्या लेकराला प्रचंड मदत झाली. तो म्हणाला दादा ही मदत तुमच्यामुळे झाली, मला तर मेलो असतो मी माझ्या कुटुंबासकट. खूप छान लोक असतात. परभणीचे रामभाऊ नावाचे मित्र आहे माझे, प्रचंड जीव लावतात. त्यांनी
25,000 रुपये जाऊन देवाला दिले आणि सांगितले प्रशांत दादाला सांगू नकोस. पण ते लेकरू फार प्रामाणिक आहे, फार निरागस आहे. ते दुसऱ्या क्षणाला रामदादा गेला म्हटले की राम भाऊ दादा कोण आहे याचे जालन्याचे. म्हटलं आपल्या फार जिव्हाळा आहे त्यांचा. म्हटले 25,000 रुपये दिले दादा मला, काय काळजी करू नका म्हणले माझी. त्या लेकरांनी लिहिलेली कविता आहे चाल माझी आहे. हे सांगायला नको पुढचं. मया मायच चित्रांग मले भारत वाटते, मया मायच चित्रांग मले भारत वाटते. तिचा उळता पदर मले तिरंग भासते, तिचा उळता पदर मले तिरंग भासते. तिची फाटकीचा चोळी तिचं फाटक लुगड, त्या फाटक्या लुगड्याले किती 33 ठिगळ. समद्या भारतामधले ते परांत वाटते. तिचा ओळता पदर मले तिरंगा भासते. तिच्या कपायाचा कुकू अशोक चक्र वाटते. ही टाळी ही दादीनं देवापर्यंत गेली पाहिजे. तिच्या कपायाचा कुकू अशोक चक्र वाटते. तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. ती करते ढोर काम तिचा गळतो या घाम. तिच्या घामाच्या धारेत गंगा यमुना भेटते. तिचा ओळता पदर मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते, मले तिरंगा भासते. खूप कविता मनाशी ठेवल्या आहेत. पुढच्या वर्षी बोलवाल मला परत, यासाठीच त्या मागे ठेवल्या कविता. महाराष्ट्रातले चांगले कवी बोलवा, त्यांचा सन्मान करूया. मी येईलच, काही काळजी नाही. पण हे असं चालू द्या, खूप सुंदर आहे. सगळ्या गावाला सलाम करतो. त्याचं मूळ कारण असं आहे की हे गावागावात झालं पाहिजे. आता विष्णू आम्ही खूप फिरतो, खरं तर खूप तांड्यावर जातो. आम्ही झिरनीपाड्यामध्ये एक माय महोत्सव सुरू केला आहे. ज्या लेकराची माय ऐन करुणात गेली, त्याच्या दुसऱ्या वर्षी लेकरानं झिरनीपाड्यामध्ये गणेशदादा अप्रतिम माय महोत्सव घेतो लेकरू. खूप महाराष्ट्रात आपण फिरलो असेल, आपल्या घरामध्ये आपण जेवायला वाढतो ना दादा, कशाने वाढतो आपण जेवण? कशाने? पळी, चमचा, अजून वगराळं, अजून शेवजेत, अजून काय? भात्या, अजून संदीप दादा ओतून ओतून वाढतो है ना. हा प्रयोग करतो आपण ना, आहे की नाही? म्हणजे दुपारीच असं ओतून दिलं ना, गणेशला मला ओतूनच दिलं ना, ते चमचा नव्हता. झिरणी पाड्यामध्ये आहे ना हाताने वाढतात. आदिवासी पाडा आहे. मी तिथं दादाला म्हणलो हाताने वाढतोय, म्हणजे दादा हाताला माप नसतं ना. क्या बात, क्या बात आहे. आपण जाऊ पुढच्या वर्षी झिरणी पाड्याला, म्हणजे याच वर्षी. अप्रतिम गावातून मिरवणूक काढतात. खूप सुंदर कार्यक्रम, देखणा कार्यक्रम असून एक गरीब लेकरू आहे, खूप गरीब आहे, प्रवीण पवार नावाचा आदिवासी लेकरू आहे. तो हा सगळा कार्यक्रम करतो. खूप लोकांचे सन्मान करतो तो, त्याच्या पद्धतीने त्याला जमेल तसे करतो, पण अप्रतिम कार्यक्रम करतो. असे गावागावात कार्यक्रम झाले पाहिजे, असं घडलं पाहिजे. नाही घडलं तर मग आपल्यासारखे आपणच आहोत. ते घडायला हवं सातत्याने. प्रेम कविता लिहिली मी, म्हटली महाराष्ट्राने त्याच्यावर प्रेम केलं. खूप लोकांनी दुःख पण व्यक्त केलं. म्हटलं असं नको व्हायला पाहिजे होतं, तुझ्याशीच असं का झालं? म्हटलं लग्न झालंय, 2 लेकरं आहेत मला, सुखाचा संसार चाललाय. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन.
राघू एकला राहीन याद महिन्याची येईन राघू एकला राहीन याद महिन्याची येईन दोन दिवसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वाट राघू दूरन महिना दूर आठवणींची भयान रात ही भयान रात अशी भयान रात तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन हात मायेन फिरवीन. आणि शेवटची कविता तुमच्यासाठी अर्पण करतो आणि थांबतो. जीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा आधार कधी उन्हाला द्यावा आधार गाव बुडणारा सोसावा पूर गाव बुडणारा सोसावा पूर काटे पायात खोडून ऊन वाऱ्यात झडून बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा इथं जाळते नात्यांची झळ इथं जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहोर पळ होते जीवाची गाहोर पळ सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. आणि मगाशी म्हटले मी मालेगावचा आहे तर लगेच सगळे तुम्ही काय म्हणालात मी रेडगावचा आहे. आपल्या सगळ्यांसाठी माझ्या बापासाठी माझ्या मायासाठी माझ्या बहिणीसाठी माझ्या भावंडांसाठी माझं घावना मायाळू गाव माझं घावना मायाळू गाव तुझ्या वेशीत रोजही धाव तुझ्या वेशीत रोजही धाव तुझं म्हणून गोड मानून तुझं म्हणून गोड मानून ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कष्टानं लिपाव्या भेगा. इथे स्वागत करतो. त्याचबरोबर श्री दिनेश नाईक सर जे पत्रकार तसेच विभाग संयोजक साहित्य भारती जळगाव हेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं या पुरस्कार सोहळ्यासाठी जे आपले कवी आहेत कवी सागर जाधव झोपुळकर त्याचबरोबर धनाजी घोरपडे सर हे आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचंही मी स्वागत करतो. या पुरस्काराचं ज्यांनी परीक्षण केलेलं आहे ते आपले समीक्षक श्री संदीपजी देशपांडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या पंचक्रोशीतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध आपले लाडके कवी विष्णुदादा थोरे आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी त्यांचंही स्वागत करतो. आणि त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी खूप खूप इथे सहर्ष स्वागत करतो. आणि मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजच्या या साहित्यिक संभाजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले विद्यमान आमदार मान्य डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचबरोबर प्रशांतदादा मोरे यांच्या शुभ हस्ते होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करायचं आहे.
रेडगाव खुर्द मांडणं इतकं सोपं नाही, तो मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण एकच गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते, आमदार साहेब, बोलता बोलता मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात. निश्चित आपण आमच्या या मागणीचा पाठपुरावा करावा. आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक त्या दृष्टीने वाढेल. आणि मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. मी अभिमान शब्द वापरत नाही, पण स्वाभिमानाने सांगतो, जर हा पुरस्कार राज्यस्तरीयवरती दिला गेला, शासन स्तरावरून दिला गेला, तर त्याचा मानाचा केंद्रबिंदू हे रेडगाव खुर्द असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं, समस्त रेडगावकर ग्रामस्थांच्या वतीनं, सरपंच, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ग्रामस्थ, सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माता भगिनी, तरुण वर्ग, या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो की या पुरस्कारासाठी आपण शासन स्तरावरती योग्य तो प्रयत्न करावा. हीच आमची आपल्याकडनं माफक अपेक्षा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकदाच फक्त आपल्याला जयघोष करायचा आहे आणि तो पूर्ण नावाने करायचा आहे. आणि मी माझा प्रास्ताविक थांबवणार आहे. मी जसं म्हणतो तसंच म्हणायचं आहे, छत्रपती संभाजी महाराज की. तुम्ही जय नाही म्हणायचं, तुम्ही फक्त जय नाही म्हणायचं, तुम्ही म्हणा छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. निंबाळकर, प्रहार जिल्हा प्रमुख हे पण उपस्थित झालेले आहे. मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कवी विष्णू थोरे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याला मी अनुमोदन पण देतो. धन्यवाद. आणि मी आयोजकांना विनंती करतो की आपण आता मान्यवरांचा सत्कार करणार आहोत, तर कृपया आपण तयार राहावं. आपल्या या पंचक्रोशीतील लाडके आणि आपल्या चांदवड देवळा मतदारसंघातील विद्यमान आमदार आदरणीय माननीय डॉक्टर राहुलदादा आहेर यांचा सत्कार रेडगाव खुर्द गावचे प्रथम नागरिक सरपंच यादवजी गरुड साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया सत्कारार्थी आपल्या समोर आहेत. जे सत्कार करणार आहेत त्यांनी सत्कार करून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, वेळ फार झालेला आहे आणि यानंतर आपल्याला मंचावरील मान्यवरांचे काही मनोगत सुद्धा आपल्याला शुभेच्छा सुद्धा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा जो कार्यक्रम लवकरच 2 मिनिटं सर होऊन जाऊ दे. काय होतं, गोंधळ होतं. धन्यवाद. साहित्यिक संभाजी प्रतिष्ठान नाशिक व समस्त ग्रामस्थ रेडगाव खुर्द यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय साहित्यिक संभाजी हा पुरस्कार महाराष्ट्रातील 2 प्रसिद्ध कवी यांना विभागून देण्यात येत आहे. मी सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमाच्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पुढे यायचं आहे, जेणेकरून फोटो आणि व्हिडिओ व्यवस्थित येईल. आजच्या या साहित्यिक संभाजी पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत माती मागते पेनकिलर या कविता संग्रहाचे कवी श्री सागर जाधव जोपुळकर, ज्यांच्या कविता या मातीच्या शेतीच्या आहेत. त्यांच्या मानपत्राचं जे वाचन आहे त्या मानपत्राचं वाचन ऋषिकेश जाधव हे करत आहेत. ऋषिकेश जाधव. तगमगता जीवनाचा आणि ग्रामीण आत्म्याचा सूर आहे. या कवितातून आपण माणुसकीचा सुगंध, सामाजिक जाणीवांचा सनाद आणि मातीशी जोडलेल्या नाळेचा गहिरा भाव अत्यंत संवेदनशीलतेने मांडला आहे. प्रत्येक ओळीतून ग्रामीण जीवनाच्या सुखदुःखाचा आलाप घेत आपण शब्दांना एक अजरामर स्वर दिला आहे. धन्यवाद. भाषा
भाषाशैली, नवनव्या प्रतिमा आणि अस्सल प्रतीकांच्या माध्यमातून ती वाचकांच्या काळजाला भिडते. आपल्या या सृजनशील प्रतिभेचा आदर आणि सलाम. पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आपणास स्नेहपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. पत्रकार त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे आणि आपण कार्यक्रमाचा शेवट करू. ते येईपर्यंत 2 ओळी. मांडू नको यातनांचा बाजार इथं. सर, मांडू नको यातनांचा बाजार इथं, होत नाही भावनांचा विचार इथं. आता कुठं जराशी जखमांनी खपली धरली, आता कुठं जराशी जखमांनी खपली धरली, नखालण्याचं लोकांना आजार इथं. आणि शेवटचं एक शेर. राहण्यायोग्य राहिलं कुठं गाव आता, राहण्यायोग्य राहिलं कुठं गाव आता, उरला कुठं पहिल्यासारखा शेजार इथं, उरला कुठं पहिल्यासारखा शेजार इथं. ही कविता जरी माझी असली पण माझं गाव असं नाही. कारण की साहित्यिक संभाजी पुरस्कार हा फक्त एक पुरस्कार नाही आहे, ही चळवळ आहे. आणि चळवळ ही एका माणसाने होत नाही. अभिषेक गांगुर्डे फक्त इथं एकटा नाही, तर माझं रेडगाव, माझे सहकारी, या सर्वांचे यात मोलाचं योगदान आहे. मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सुनील काळे पत्रकार यांच्याकडे सोपवतो. सर्वांना उशीर झालेला आहे घरी जायला. ज्यांचं ऐकायचं होतं मना, जे सुरुवात करून गेले ते खूप व्यस्त असतील असं समजून त्यांचे नाव न घेता सगळ्यांना माहिती त्यांचे आभार. आणि सर, मी एकच सांगतो का जे गेले त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, पण पहिल्यांदा जे राहिले ते दर्दी आहे त्यांचे, म्हणून पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. दुसरं असं की लिखाण सगळ्यांना जमतं, स्वरयंत्र सगळ्यांना दिलं आहे, पण सूर सगळ्यांना भेटत नाही. आणि अशा काही गोष्टी की त्या देवदत्त असतात, अशा काही गोष्टी त्या देवदत्त असतात. ती देवदत्त गोष्ट प्राध्यापक प्रशांत मोरे यांना लाभली म्हणजे सूर. आणि त्यांच्या जोडीला असलेले आमचे गावचे भाचे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूजी थोरे, ह्या दोघांनाही ती देवदत्त देणगी आहे. त्या दोघांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि सर, आमचं 4-5 वर्षापूर्वी अभिषेकचं आमचं तुमच्याबद्दलचं बोलणं झालं होतं, परंतु काही कारणास्तव ते राहिलं. असं म्हणतात का माणसानं जो विचार केला का युनिव्हर्सलमध्ये त्या वेव्ज आपोआप जवळ येतं आणि ते घडून येतं. पॉझिटिव्ह विचार केला तर तो योग आज जुळून आला. म्हणून आपले सर्वांचे मनापासून आभार. सोबत आलेले दोन जे पुरस्कारार्थी आहे त्यांचे पण मनापासून रेडगावकरांतर्फे आभार. त्यानंतर इथं आपला वेळ काढून वाहेगाव असेल, दैवत असेल, चांदवड असेल, असं सगळं पंचक्रोशीतून सर्वजण इथं आत्तापर्यंत येऊन थांबलात, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. कोणाचं नाव राहून गेलं असेल तरी त्याबद्दल मी आयोजकांतर्फे क्षमस्व. आपल्या फोटोसाठी पुरस्कारार्थी आणि प्रमुख पाहुणे हे सोबत एकत्र येतील. हां, परीक्षक म्हणजे जे राजहंसाचं काम करतात ते श्री देशपांडे सर यांना मी विनंती करतो